हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अनुभव स्टडी. अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण पॉलिटीमधील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आणि ज्याच्यावरती शक्यतो जास्तीत जास्त वेळेस प्रश्न विचारतात असा एक टॉपिक आज आपण डिस्कस करणार आहोत. आणि या टॉपिकचं नाव आहे भारतीय राज्यघटनेचे स्रोत. म्हणजे कोणत्या देशाकडून आपण कोणते सुधारणा किंवा कोणती बाब घेतली संविधान तयार करताना त्याविषयी आपण इन डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. संपूर्ण हा घटक एकाच व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके. आणि ह्याच्या बाहेर शक्यतो या घटकावरती प्रश्न येणारच नाहीत याची गॅरंटी मला आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल कोणते क्लिक नक्की करा. चला तर मग अत्यंत महत्त्वाचा एक टॉपिक डिस्कस करूयात, भारतीय राज्यघटनेचे स्रोत. तर अशा प्रकारे मी या एकाच ठिकाणी एकाच पेजवरती सगळे जेवढे पण देश आहेत त्यांच्याकडून आपण काय काय घेतलेलं आहे हे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. ओके. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. अमेरिका आहे, ॲक्ट ऑफ 1935 आहे, म्हणजे 1935चा कायदा आहे. ब्रिटिश संविधान आहे, ब्रिटन आहे. फ्रेंच आहे, जर्मनी, जपान, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि रशिया या महत्त्वाच्या देशाकडून आपण काय काय घेतलेलं आहे हे आपण समजावून घेऊयात. ओके. सगळ्यात महत्त्वाचं सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात तो म्हणजे अमेरिका. ओके. अमेरिकेकडून आपण एकूण ह्या 10 गोष्टी घेतलेल्या आहेत जे पेपरला विचारतात. सगळ्यात पहिला आहे मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. ओके. लक्षात ठेवा, मूलभूत हक्क ज्याला आपण फंडामेंटल राईट म्हणतो हे आपण कोणत्या देशाकडून घेतलो तर हे आपण घेतलो अमेरिकेकडून, जे भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहेत, ज्याला भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा असे देखील म्हणतात. म्हणजे संपूर्ण जगामध्ये सर्वात पहिल्यांदा जे मूलभूत हक्क आढळले कोणत्या घटनेमध्ये कोणाच्या देशाच्या तर ते आहेत अमेरिकेमध्ये बिल ऑफ राईट्स या नावाने हे हक्क आहेत. ओके. लक्षात ठेवा. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 12 ते 35 दरम्यान या हक्कांची तरतूद आपल्याला आढळते. त्यानंतर आहे उपराष्ट्रपती हे पद. उपराष्ट्रपती हे जे पद आहे ते आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. अमेरिकेमध्ये पण जे सध्या उपराष्ट्राध्यक्ष आहेत कोण आहेत? कमला हॅरिस. ओके. आणि उपराष्ट्राध्यक्ष किंवा उपराष्ट्रपती भारतामध्ये याच्या संबंधित कोणतं कलम आहे? कलम 63 लक्षात ठेवा. आणि उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती देखील असतात. त्यानंतर प्रस्तावना आहे. ओके. मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, नंतर प्रस्तावना म्हणजे तेच जे आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाज होते जे आपण म्हणतो ना, सुरुवातीला जे प्रस्तावना आहे ते प्रस्तावना आपण कोणत्या देशाकडून घेतलं तर अमेरिकेकडून घेतलेलं आहे. अमेरिकेमध्ये वी द पीपल ऑफ अमेरिका असे नावाने ते आहे. त्यानंतर मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, प्रस्तावना. त्यानंतर राष्ट्रपतींवरील महाभियोग जे कलम कशामध्ये आहे? कलम 61 मध्ये आहे भारतीय राज्यघटनेच्या. म्हणजे राष्ट्रपतींवरील महाभियोगाची तरतूद आपण अमेरिकेकडून घेतलेला आहे. त्यानंतर न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे कलम 13 लक्षात ठेवा. कलम 13 हे काय सांगतं? न्यायिक पुनर्विलोकन संबंधित जे तरतुदी आहेत ते आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. न्यायिक पुनर्विलोकन, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य. त्यानंतर कायद्याचे समान संरक्षण जे भारतीय राज्यघटनेतील कलम 14 मध्ये आहे. त्यानंतर संविधानाची सर्वोच्चता. त्यानंतर सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्यामधील जे न्यायाधीश आहेत त्यांना पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे, पद्धत सांगतो मी, पद्धत हे आपण कोणत्या देशाकडून घेतलो तर ते आहे अमेरिका. त्यानंतर अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस ज्याला आपण म्हणतो, अखिल भारतीय सेवा जे भारतीय राज्यघटनेच्या कलम 312 मध्ये येतात. जे IAS आहेत किंवा IPS आहेत, ओके, किंवा IFS आहेत, हे जे पद आहेत किंवा हे जे सेवा आहेत हे आपण ज्याला आपण ऑल इंडिया सर्व्हिस म्हणतो. आणि हे भारतीय राज्यघटनेमध्ये आपण घेतलो अमेरिका देशाकडून. लक्षात ठेवा. आणि भारतीय जी सेवा आहे, अखिल भारतीय सेवा, सिव्हिल सर्व्हिस ज्याला आपण म्हणतो, ह्याचे जनक कोण आहेत? मी जर प्रश्न विचारला की अखिल भारतीय सेवेचे जनक कोण आहेत, ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा. तर हे बघा या ठिकाणी मूलभूत हक्क अमेरिकेकडून काय घेतलो आपण? मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती, प्रस्तावना, राष्ट्रपतींवरील महाभियोग, न्यायिक पुनर्विलोकन, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, कायद्याचे समान संरक्षण, संविधानाची सर्वोच्चता, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमधील न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याची पद्धत, अखिल भारतीय सेवा, हे एवढे आपण तरतुदी घेतलो अमेरिकेकडून. क्लिअर इथपर्यंत? आता बघूयात आपण 1935चा कायदा. अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त जर कुठले घटनेचा किंवा कोणत्या ॲक्टचा प्रभाव पडला असेल तर तो आहे भारत सरकारचा कायदा 1935. कोणते कोणते तरतुदी घेतलो आपण? एक आहे प्रशासकीय
प्रशासकीय तपशील, त्यानंतर संघराज्यीय योजना, संघराज्यीय योजना तुम्हाला दिसते, आणखीन झूम करतो थोडंसं. ओके, हां, संघराज्य योजना. त्यानंतर लोकसेवा आयोग, लोकसेवा आयोग घेतलो आपण, म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग, ज्याला आपण UPSC म्हणतो, आणि SPSC, ओके, म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, ओके, म्हणजे MPSC वगैरे जे आहे ना ते. आणि UPSC स्थापना 1926 झालेली होती, लक्षात ठेवा, 1926. त्यानंतर लोकसेवा आयोग आपण कशातून घेतलो, 1935च्या कायद्यातून. त्यानंतर आणीबाणीच्या तरतुदी, जे भारतीय राज्यघटनेमध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी आहेत ना. एक आहे कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 आहे राज्य आणीबाणी, ज्याला आपण घटक राज्य राष्ट्रपती राजवट म्हणतो. कलम 360 आहे आर्थिक आणीबाणी. 352, 56 आणि 60 हे आणीबाणीची तरतुदी आपण कोणत्या कशातून घेतलं तर 1935च्या कायद्यातून. त्यानंतर आहे राज्यपाल हे पद, राज्यपाल हे पद घेतलो आपण. आणि भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल, ओके, राज्यपालासंबंधित कोणतं कलम आहे, राज्यपालांसंबंधित कितवा कलम आहे, हे आहे कलम 153, 153 लक्षात ठेवा. त्यानंतर अच्छा, एक राज्यपालाविषयी एक तुम्हाला कमेंटमध्ये मला सांगा की महाराष्ट्राच्या जे पहिले राज्यपाल होते श्रीप्रकाश, आता मला कमेंटमध्ये सांगा की महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे, महाराष्ट्राची पहिली महिला राज्यपाल कोण आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर विषयांची विभागणी, हे आपण 1935च्या कायद्याकडून घेतलो. विषयांची विभागणी जे आपण बघतो ना, केंद्र सूची आहे, राज्य सूची आहे आणि समवर्ती सूची आहे, ओके. जे केंद्र सूचीमध्ये आहेत एकूण 100 विषय, राज्य सूचीमध्ये आहेत एकूण 61 विषय आणि समवर्ती सूचीमध्ये आहेत एकूण 52 विषय, ओके. हे जे विषयांची विभागणी आहे ते आपण कोणाकडून घेतली तर 1935च्या कायद्यातून. त्यानंतर प्रांतिक स्वायत्तता, केंद्राकडून राज्यांना निर्देश देणे, ओके, ह्या गोष्टी आहेत 1935च्या कायद्याकडून आपण घेतलो. कुठले कुठले बघा, प्रशासकीय तपशील, संघराज्य योजना, एकात्म न्यायव्यवस्था, त्यानंतर लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपाल पद, विषयांची विभागणी, प्रांतिक स्वायत्तता आणि केंद्राकडून राज्यांना निर्देश देणे, ओके. एवढ्या गोष्टी आपण 1935च्या कायद्याकडून घेतलेलो आहोत, ओके. त्यानंतर बघूयात आता ब्रिटिशांकडून कोणत्या कोणत्या गोष्टी आपण घेतल्या. ब्रिटिश, ओके, म्हणजेच ब्रिटनकडून कोणत्या कोणत्या गोष्टी आपण घेतल्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे संसदीय लोकशाही, भारतामध्ये आहे तर येस, भारतामध्ये संसदीय लोकशाही आहे. त्यानंतर कॅबिनेट व्यवस्था आपण घेतलेल्या आहेत, कॅबिनेट व्यवस्था, संसदीय लोकशाही, द्विगृही संसद आपण घेतलेला आहे, म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा, ओके. लोकसभा आणि राज्यसभा, जसं कनिष्ठ सभागृह लोकसभा आहे आणि वरिष्ठ सभागृह राज्यसभा आहे, सेम अशाच प्रकारचं जे काही तरतूद आहेत ते ब्रिटनच्या घटनेमध्ये आहे आज देखील. त्यानंतर एकेरी नागरिकत्व घेतलो आपण, एकेरी नागरिकत्व घेतलो आपण. त्यानंतर म्हणजे संपूर्ण भारतामध्ये कुठेही जावा तुम्हाला एकच नागरिकत्व मिळेल, म्हणजे तुमचा वोटर ID असू द्या किंवा आधार कार्ड असू द्या, हे एकाच नंबर असेल. म्हणजे कोणत्या वेगवेगळ्या राज्यामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या आपल्याला नागरिकत्व मिळणार नाही. त्यानंतर आहे सभापती हे पद, सभापती हे पद म्हणजेच राज्यसभेचे जे सभापती असतात ते पद. त्यानंतर कायद्यासमोर समानता, कायद्यासमोर समानता जे कलम 14 आहे. त्यानंतर कायदा करण्याची पद्धत, कायदा करण्याची पद्धत किंवा कायद्याचे राज्य ज्याला आपण म्हणतो, म्हणजे योग्य कायदा करूनच आपल्याला म्हणजे योग्य कायदा करण्याची पद्धत, ओके. म्हणजे योग्य कायदा आपल्याला योग्य वाजवी न्याय कायदा करण्याची जी पद्धत आहे ते आपण कोणाकडून घेतलो, ब्रिटिशांकडून घेतलो. त्यानंतर आहे रिट्स काढण्याचे अधिकार, अत्यंत महत्त्वाचं आहे. रिट्स ज्याला आपण काय म्हणतो, प्राधिलेख म्हणतो, प्राधिलेख जे हेबेस कॉर्पस आहे, मॅन्डमस आहे किंवा ओके जे सरशी वरारा आहे, ओके. त्यानंतर को वॉरंटो आहे, जे आपण रिट्स काढतो आपण, प्राधिलेख काढण्याचे अधिकार हे आपण कोणाकडून घेतलो तर हे आपण घेतलेलं आहेत ब्रिटनकडून. त्यानंतर आहे मार्शल लॉ, ओके. मार्शल लॉ हे देखील याशी संबंधित जे कलम आहे भारतीय राज्यघटनेत कलम 34 आहे. मार्शल लॉ आपण ब्रिटनकडूनच घेतलो. त्यानंतर आहे राज्यप्रमुख हा नामधारी असतो, राज्यप्रमुख हा नामधारी आहे, राज्यप्रमुख हा नामधारी असतो. आणि वास्तव प्रमुख हा म्हणजे जो पंतप्रधान असतात किंवा मुख्यमंत्री असतात ते वास्तव प्रमुख असतात आणि नामधारी असतो आपण राष्ट्रपती किंवा राज्यपाल. त्यानंतर संसदीय विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार हे पण आपण आपल्या ब्रिटनकडून घेतलेले आहे. मंत्र्यांचे 3 प्रकार जे आहेत हे पण ब्रिटनकडून घेतलेले आहेत, म्हणजे केंद्रीय कॅबिनेट मंत्री किंवा केंद्रीय राज्यमंत्री किंवा उपमंत्री हे जे आहेत ना, ह्याची तरतूद हे ब्रिटनकडून घेतलेली आहेत. लक्षात ठेवा, ब्रिटनकडून संसदीय लोकशाही, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, एकेरी नागरिकत्व, सभापती हे पद, त्यानंतर कायद्यासमोर समानता,
कायदे करण्याची योग्य पद्धत किंवा कायद्याचे राज्य, रिट्स काढण्याचे अधिकार, मार्शल लॉ, राज्यप्रमुख हा नामधारी प्रमुख असतो आणि संसदीय विशेष अधिकार आणि रिट्स आणि मंत्र्यांचे 3 प्रकार. या संपूर्ण गोष्टी आपण कोणाकडून घेतलेल्या आहेत? ब्रिटनकडून घेतलेले आहेत. त्यानंतर बघूयात आपण, त्यानंतर आहे फ्रेंच किंवा फ्रान्सकडून काय घेतलं आपण. फ्रान्सकडून काय काय घेतलं आपण? 1-2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक आहे गणराज्य, गणराज्य आणि दुसरा आहे प्रास्ताविकेमधील आढळणारे ते 3 शब्द. कुठले कुठले? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. स्वातंत्र्य, समता, बंधुता हे 3 शब्द आणि गणराज्य हे आपण कोणाकडून घेतलं? फ्रेंच राज्यघटनेकडून घेतलं, म्हणजेच फ्रान्सकडून घेतलेलं होतं आपण. फ्रान्सकडून घेतलेले आहेत. गणराज्य ओके लक्षात ठेवा, हे म्हणजे लोकांनी निवडून दिलेला जो राज्यप्रमुख असतो त्यांनी. त्यानंतर आहे जर्मनी. जर्मनी आणि जर्मनीकडून एक जी घटना आपण घेतली किंवा एक जी तरतूद घेतली ते म्हणजे आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. म्हणजे कोणत्या आणीबाणी लागू केल्यानंतर जे मूलभूत हक्क स्थगित होतात याविषयीचे जे काही राष्ट्रपतींचे अधिकार आहेत ते आपण जर्मनीकडून घेतलेले आहेत. जर्मनीकडून. आणि जर्मनीची राजधानी काय आहे? बॉन. ओके. त्यानंतर जपान. ओके. जपानची जी राजधानी टोकियो आहे. ओके. जपानकडून आपण कोणती घेतली तरतूद? हे म्हणजे कायद्याने प्रस्थापित पद्धत. कायद्याने प्रस्थापित पद्धत. ओके. म्हणजे कायदा करूनच आपल्याला एखादी गोष्ट लागू करता येईल. क्लिअरपर्यंत. फ्रेंचकडून काय घेतलं? गणराज्य, स्वातंत्र्य, समता, बंधुता. जर्मनीकडून घेतलो आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. त्यानंतर आहे जपानकडून घेतलो आपण कायद्याने प्रस्थापित पद्धत. त्यानंतर आयर्लंड. आयर्लंड बघूयात आपण. आयर्लंडकडून या 3 गोष्टी घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मार्गदर्शक तत्त्वेवालं. मार्गदर्शक तत्त्वे ज्याला आपण काय म्हणतो? ओके हां, तर आपण काय म्हणतो मार्गदर्शक तत्त्वेला? ओके DPSP म्हणतो ना. DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. मग हे मार्गदर्शक तत्त्वे हे पेपरला खूप विचारलं होतं. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतलो आपण? आयर्लंडकडून घेतलेलं. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत. राष्ट्रपतींची निवडणुकीची पद्धत हे पण आपण घेतलो आयर्लंडकडून. राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत लक्षात ठेवा, हे भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमामध्ये आहे? हे आहे कलम 55 मध्ये. भारतीय राज्यघटनेच्या 55 या कलमामध्ये आहे राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत. त्यानंतर राज्यसभेवरती काही सदस्यांचे नामनिर्देशन ही जी तरतूद आहे ही देखील आपण आयर्लंडकडूनच घेतलेली आहे. म्हणजे राज्यसभेवरती जे साहित्य, कला किंवा क्रीडा हे जे क्षेत्र आहेत ना, या क्षेत्रामधून 12 सदस्य नामनिर्देशित करतात राष्ट्रपती राज्यसभेवरती. ही तरतूद आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. लक्षात ठेवा, मार्गदर्शक तत्त्वे, राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत, त्यानंतर राज्यसभेवरती काही सदस्यांचे नामनिर्देशन, या 3 गोष्टी आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. आयर्लंडची राजधानी डब्लिन आहे. ओके. त्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया, सगळ्यात महत्त्वाचं. ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा आहे. आणि ऑस्ट्रेलियाकडून आपण काय घेतलो? समवर्ती सूची घेतलेलं आहोत. समवर्ती सूची. आज समवर्ती सूचीमध्ये एकूण किती विषय आहेत? 52 विषय आहेत. ओके. केंद्र सूचीमध्ये 100, राज्य सूचीमध्ये 61 आणि समवर्ती सूचीमध्ये 52. त्यानंतर आहे प्रस्तावनेची भाषा. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे संयुक्त बैठक. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा यांची दोघांची संयुक्त बैठकीची तरतूद आहे ती आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. ओके हां, ऑस्ट्रेलियाकडून काय काय घेतलो आपण? संयुक्त बैठक, प्रस्तावनेची भाषा, समवर्ती सूची. त्यानंतर आहे केंद्र राज्य संबंध. ओके. म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे जे भाग 11 मध्ये आहेत ना ते संबंध. त्यानंतर आहे व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. लक्षात ठेवा, हे 5 गोष्टी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेल्या आहेत. कोणती? समवर्ती सूची, प्रस्तावनेची भाषा, लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक, केंद्र राज्य संबंध आणि व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य. त्यानंतर आहे कॅनडा. ओके. कॅनडाकडून 4 गोष्टी घेतलो आपण. कोणती? एक आहे प्रबळ केंद्रयुक्त संघराज्य. ओके. त्यानंतर आहे शेषाधिकार केंद्राकडे. म्हणजे जे अधिकार हे राज्यांना वाटून राहिलेले आहेत किंवा शेष याचा शिल्लक. ओके. त्यानंतरचे सर्व अधिकार हे केंद्राकडे किंवा संसदेकडे असतील. त्यानंतर आहे राज्यपालांची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. पुढची गोष्ट आहे राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक. हे आहे तरतूद कॅनडाकडून घेतलो आपण. म्हणजे आज राज्यपालांची जी निवड होते ते केंद्राकडूनच होते. ओके. राष्ट्रपती करतात ना नेमणूक. राज्यपालाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. परंतु केंद्राचे प्रतिनिधी किंवा केंद्राने सांगितल्यानंतर ते करतात. म्हणजेच राज्यपालांविषयी निवडणूक आपण घेत नाही सध्या. आणि त्यानंतर आहे सुप्रीम कोर्टाचे सल्लागार अधिकार क्षेत्र.
सुप्रीम कोर्टाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, ह्या 4 गोष्टी आपण कॅनडाकडून घेतलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, त्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे आणि प्रबळ केंद्रयुक्त संघराज्य. त्यानंतर आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेकडून आपण 2 गोष्टी घेतल्या. एक आहे घटनादुरुस्ती, अत्यंत महत्त्वाचं आहे घटनादुरुस्ती. ओके. आणि घटनादुरुस्ती संबंधित जे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम आहे, कलम 368 घटनादुरुस्ती संबंधित आहे, जे आपण घेतले आहे दक्षिण आफ्रिकेकडून. त्यानंतर राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक ही देखील आहे पद्धत आपण दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेला आहे. ओके. दक्षिण आफ्रिकेकडून काय काय घेतलं आपण? घटनादुरुस्ती एक आणि दुसरा आहे राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक. दक्षिण आफ्रिका लक्षात ठेवा. आणि दक्षिण आफ्रिका हे आफ्रिका खंडातील एक देश आहे. आणि दक्षिण आफ्रिका याची राजधानी काय आहे? प्रिटोरिया. ओके. तसं 2-3 राजधानी आहेत, प्रिटोरिया, ब्लूमफाउंटेन वगैरे. त्यानंतर आहे अत्यंत महत्त्वाचे रशिया. रशियाकडून आपण 2 गोष्टी घेतल्या. एक मूलभूत कर्तव्ये, ज्याला आपण फंडामेंटल ड्युटी म्हणतो आपण, मूलभूत कर्तव्ये. आणि त्यानंतर घेतलं आपण न्याय ही संकल्पना, न्याय, प्रास्ताविकेतील न्याय ही संकल्पना. आणि मूलभूत कर्तव्ये हे भारतीय राज्यघटनेमध्ये आपण 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार ॲड केली. 42वी घटनादुरुस्ती 1976, 10 मूलभूत कर्तव्य त्यावेळेस इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, जे भारतीय राज्यघटनेचा भाग 4A मध्ये येतात. ओके. भाग 4A काय सांगतं? मूलभूत कर्तव्ये. आज भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कर्तव्यात विचारलं तर त्याचं उत्तर 11 द्यायचं. ओके. 11 म्हणजेच सुरुवातीला 10 घेतलो आपण 1976-42व्या घटनादुरुस्तीनुसार. त्यानंतर 11वे मूलभूत कर्तव्य हे 86वी घटनादुरुस्ती 2002 नुसार ॲड झालेलं आहे. म्हणजे सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कर्तव्य तर 11 लक्षात ठेवायचं. आणि मूलभूत कर्तव्यांचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये करावा अशी जी शिफारस केली होती ती सरदार स्वर्णसिंह समितीनं केलं होतं. म्हणून आपण 42वी घटनादुरुस्ती केली 1976 मध्ये. आणि त्यावेळेस आपण ती तरतूद घेतलेली आहे. कुठली? मूलभूत कर्तव्यवाली. तर अशा प्रकारे आपण जे काही अत्यंत महत्त्वाचे सर्व भारतीय संविधानाचे जे काही स्त्रोत होते, संपूर्ण स्त्रोत, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलो आहोत. ओके. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच पॉलिटीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भारतीय राज्यघटनेचे ते 25 भाग आहेत महत्त्वाचे, ते सर्व भाग मी डिस्कस केलेला आहे. 25 भाग समजून घ्यायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, ते बघून घ्या. किंवा आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व जे महत्त्वाचे भारतीय राज्यघटनेचे सर्व भाग आहेत 25 भाग, ते देखील तुम्ही नक्की एकदा बघून घ्या. आणि इथंच थांबतो. हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मी इथंच थांबतो. धन्यवाद. पाहत राहा अनुभव स्टडी मराठी.